नाट्यमय घडामोडी आपण नाशिकमध्ये पाहत होतो। अगदी उमेदवारी अर्ज माघार करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून, भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून उमेदवार गोकुळ गीते यांचा अर्ज माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, त्यामध्ये अपयश आलं। उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज कायम ठेवला होता, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक बैठकांचे सत्र झाल्याच्या नंतर गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवला होता। मात्र आज सकाळपासून त्यांचं एक खळबळजनक वक्तव्य आलं, त्यानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं। कारण गोकुळ गीते यांनी स्पष्ट सांगितलं की मी केवळ प्रचार थांबवला होता, उमेदवारी अर्ज मागे घेतली नव्हती निवडणुकीतून। आणि त्यानंतर आता जे ताजे अपडेट येत आहेत त्याप्रमाणे गोकुळ गीते आघाडीवर आहेत आणि गोकुळ गीतेंच्या आघाडीने आता नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील गणिते बदलणार आहेत। एकीकडे शिवसेना भाजप हा वार एका शिंदेंची कोंडी करण्याचा भाजपच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे, अशी सुद्धा चर्चा दबक्या आवाजात होती। त्यामुळे नाशिकचा निकाल काय लागतो यावरती आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर आहेत, ही दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अखेर आता आघाडीवरती आहेत, त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नरेंद्र दराडे सध्या तरी पिछाडीवर आहेत।